ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धना मृत्युमोक्षे यमामृता। ओम नमो भगवते रुद्राय वासुदेवाय नमः। नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। भगवान शिवशंकरांकडे कोणतीही इच्छा मागितली तर ती पूर्ण होते। भगवान शिवशंकरांना सोमवार व्यतिरिक्त आणखी एक दिवस प्रिय आहे, तो म्हणजे प्रदोष। उद्या 12 जून अधिक मासातील शुक्रवारचा प्रदोष। शुक्र प्रदोष हा सुख समृद्धी आणि संतती सुख प्राप्त करून देणारा प्रदोष आहे। बघा मैत्रिणींनो, आजचा हा दिवस आहे ना, तो इतर दिवसांसारखा अजिबात साधासुद्धा किंवा सामान्य दिवस नाही। उद्या येणार आहे अति दुर्मिळ आणि अत्यंत पवित्र योग। आज आहे कमला एकादशी आणि उद्या आहे अधिक मासातील प्रदोष। आता खूप जणांच्या मनात प्रश्न येईल की ताई, एकादशी, शिवरात्र, प्रदोष दर 15 दिवसांनी येतात, मग या प्रदोषमध्ये असं काय विशेष आहे? उद्याचा दिवस अजिबात चुकवू नका, कारण अधिक मासातील पवित्र एकादशीनंतरचा प्रदोष आहे आणि त्यातल्या त्यात शुक्रवारचा याचा दुर्मिळ संयोग बनत आहे। शिवपुराणानुसार भगवान श्री हरिविष्णू, भगवान शिवशंकर आणि माता लक्ष्मीची या दिवशी विशेष पूजा, आराधना, उपासना केली जाते। तर मैत्रिणींनो, हा अधिक मासातील प्रदोष इतका फलदायी का मानला जातोय माहिती आहे का? कारण ही दरवर्षी येत नाही, हा प्रदोष फक्त आणि फक्त अधिक महिन्याच्या कृष्ण पक्षात येतो। आणि आपल्या सर्वांनाच माहीत आहे की अधिक मास हा 3 वर्षांनी एकदाच येतो। म्हणजेच दर 3 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आज हा महासंयोग आपल्या उंबरठ्याशी आला आहे। विचार करा, आजची ही सुवर्ण संधी आपल्या हातून निसटली तर पुन्हा हाच योग पाहण्यासाठी भगवान शिव आणि हरी विष्णूंची विशेष कृपा मिळवण्यासाठी आपल्याला पुढचे तब्बल 3 वर्ष वाट पाहावी लागणार आहे। आणि आता सध्या तरी अधिक मासातले काहीच दिवस उरलेले आहेत, तर या काही उरलेल्या दिवसामध्ये आपल्याला भगवान श्री हरिविष्णू आणि भगवान शिवशंकरांची उपासना, नामस्मरण करून घ्यायचे आहे। म्हणून हा व्हिडिओ आज तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्व आहे। आजच्या या दगदगीच्या युगात मला पूर्ण जाणीव आहे की आपल्यातील खूप जणांना, विशेषतः नोकरी करणाऱ्यांना किंवा आरोग्याच्या कारणास्तव हा प्रदोषचा उपवास करणं जमणार नाही। पण मैत्रिणींनो, चिंता करू नका। आज तुम्हाला उपवास जमला नाही, तुम्ही फराळ करू शकला नाही तरी चालेल, परंतु तुमच्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी, पतीच्या व्यवसायातील किंवा नोकरीतील प्रगतीसाठी, मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि घरामध्ये अखंड सुख समृद्धी शांतता राहण्यासाठी आज संध्याकाळ हा छोटासा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आपण पाहणार आहोत। हा उपाय शिवपुराणामध्ये सांगितलेला आहे, तर हा उपाय अत्यंत दुर्मिळ आणि प्रभावी आहे, सात्विक आहे। प्रत्येकाने हा उपाय आवर्जून करा, परंतु घरातील महिने तर हा उपाय सोडू नका। अधिक मासातील प्रदोष दिवशी शुभ मंदिरात बेलपत्राच्या वृक्षाखाली, शमीच्या वृक्षाखाली आणि मुख्य दरवाजाच्या उजव्या साईडला शिवशक्ती असा दिवा प्रज्वलित केल्याने मनोवांछित इच्छा पूर्ण होतात। आणि आज काळे तीळ आणि तांदूळ दान केल्याने पितृदोष दूर होऊन पितृ प्रसन्न होतात। आज आपण भगवान शिवशंकरांना शुद्ध तुपाचा अभिषेक केल्याने संतान सुख प्राप्त होते। आणि दुसरीकडे अधिक मासात गंगेच्या पाण्याने भगवान शिवाला स्नान केल्याने सुख शांती प्राप्त होते। तसेच आज संध्याकाळी तुम्हाला आपल्या देवघरामध्ये कापुरासोबत फक्त या 3 विशेष पवित्र वस्तू जाळायच्या आहेत। मैत्रिणी, हा केवळ धूर नाही, तर हे एक अत्यंत दिव्य संरक्षण कवच आहे, जे तुमच्या घरातील जुनाट आजारपण, मानसिक तणाव, घरात होणाऱ्या रोज कटकटी, भांडण, तंटे इतकेच नाही तर व्यवसायात येणारी भयंकर चंचल, आर्थिक येणारे अडथळे किंवा तुमच्या निरागस मुलांना लागलेली बाहेरची बाधा, यामुळे त्यांच्या अभ्यासात प्रगती नाही, यश नाही, हा उपाय मुळासकट उपटून टाकेल। बघता बघता तुमची, तुमच्या पतीची आणि मुलाची प्रगती भगवान शिवाच्या कृपेने चौफेर प्रगती व्हायला सुरुवात होईल। हा उपाय नेमका कसा करायचा आहे, कोणत्या अचूक वेळेत केल्याने याचा 100% रिझल्ट मिळतो आणि या वस्तू जाळण्यामागचा ज्योतिषशास्त्र काय, शिवपुराण काय सांगतं, त्यात संपूर्ण सविस्तर माहिती आज आपण अत्यंत सोप्या भाषेत पाहणार आहोत। मैत्रिणींनो, अर्धवट माहिती नेहमी घातक ठरते, शेवटपर्यंत नक्की बघा। माहिती जर तुम्हाला मनापासून आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करून सबस्क्राईब करा, म्हणजे असेच तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायला मिळतील। आणि तुमच्या मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करा। आणि हो, या पवित्र दिवशी कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय रुद्राय नमः किंवा जय श्री लक्ष्मी नारायण लिहायला अजिबात विसरू नका। तसेच ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका।
मैत्रिणींनो, अधिक मासातील शुक्रवारच्या प्रदोष दिवशी केशर मिश्रित जल घरच्या घरी शिवलिंगावरती अर्पण केल्यास आणि 11 वेळा शिवचालिसा आणि 11 वेळा हनुमान चालिसा पठण केल्यास किंवा श्रवण केल्यास कितीही मोठ्यातील मोठे कर्ज असेल तर त्या कर्जातून मुक्तता होते असे म्हटले जाते. तर मैत्रिणींनो, हा उपाय नेमका कोणत्या वेळेत, अचूक वेळेत करायचा आहे आणि उपाय करण्यापूर्वी घराच्या कोणत्या पूर्वतयारी करायच्या आहेत, कारण कोणतीही धार्मिक सेवा आणि उपाय करताना जर तो उपाय योग्य वेळेत आणि योग्य पद्धतीने केला तर त्याचे पूर्ण फळ आपल्याला मिळत असते. पहिली गोष्ट म्हणजे उपाय प्रदोष काळापासून 5:30 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत खूप मोठा आणि सुंदर मुहूर्त आपल्याला मिळालेला आहे. यावेळी आपण मन शुद्ध आणि पवित्र ठेवून तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुमची कामं आटोपली की तुम्ही तुमच्या वेळेनुसार हा उपाय करू शकता. फक्त 10 ते 15 मिनिटाचा वेळ लागणार आहे, त्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही. पण मित्रांनो, जर तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय प्रदोष काळात म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळी, तिन्ही सांजेला म्हणजे जेव्हा सूर्य मावळत असतो तेव्हा आपल्या शास्त्रामध्ये हा प्रदोष काळाला खूप पवित्र मानलं गेलेलं आहे, कारण त्याच वेळी सर्व देवी देवता पृथ्वीवर संचार करत असतात. मग अधिक मासातील प्रदोष आहे आणि तिन्ही सांजेच्या वेळेला प्रदोष काळामध्ये भगवान शिव पार्वती संपूर्ण ब्रह्मांडातून सूक्ष्म स्वरूपात भ्रमण करत असतात, जागृत असतात आणि आपल्या घराच्या उंबरठ्याशी माता लक्ष्मीचे आगमन होत असते. त्यामुळे यावेळी हा उपाय केला तर त्याचे रिझल्ट तुम्हाला खूप 1000 पटीने आणि सकारात्मक पाहायला मिळतील. दुसरी गोष्ट म्हणजे पूर्वतयारी. उपायाला सुरुवात करण्यापूर्वी घरातील वातावरण संपूर्ण प्रसन्न राहण्यासाठी मोबाईलवरती कालभैरव अष्टक किंवा महामृत्युंजय मंत्राचा शांत आवाजात मंत्र चालू ठेवावा. सर्वात आधी आपले हातपाय स्वच्छ करून घ्या. शक्य असेल तर आंघोळ करा, नसेल शक्य तर स्वच्छ हातपाय धुतले तरी सुद्धा चालतील. त्यानंतर जर शक्य असेल तर सुती पांढरे कपडे परिधान केले तर अतिउत्तम. त्यानंतर आपल्या देवघरामध्ये जाऊन नेहमीप्रमाणे तुपाचा दिवा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करा आणि अगरबत्ती लावून देवाचे दर्शन घ्या, कारण जेव्हा देवघरात दिवा प्रज्वलित होत असतो तेव्हा घरात एक सात्विक ऊर्जा तयार होते आणि आपण केलेले उपाय दिव्याच्या साक्षीने थेट देवांपर्यंत पोहोचतात. आपण जे काही उपाय करणार आहोत याला देवाचा आशीर्वाद मिळतो. आत्ता पाहूया, जेव्हा तुम्ही हा कापूर आणि या 3 वस्तू जाळायला सुरुवात कराल त्याच्या अगदी 2 मिनिट तुमच्या घराच्या सगळ्या खिडक्या, मुख्य दरवाजा काही वेळासाठी पूर्ण उघडा ठेवा. बऱ्याचदा आपण काय करतो, संध्याकाळ झाली की डास येऊ नये म्हणून दरवाजे, खिडक्या बंद करून घेतो, पण आज असं करू नका. वास्तुशास्त्रानुसार वैज्ञानिक आणि धार्मिक कारण असं आहे की जेव्हा आपण या अत्यंत प्रभावी वस्तू कापुरासोबत जाळतो तेव्हा त्यातून एक दिव्य, सुवासिक आणि औषधी गुण निघणारा आहे. नकारात्मक गोष्टी, वाईट बाधा पळून जातील. जर दरवाजा, खिडक्या बंद असतील तर ती नकारात्मक ऊर्जा घरातच कोंडून राहील. म्हणून दरवाजे उघडे ठेवा, जेणेकरून घरातील सगळे दुःख, दारिद्र्य बाहेर निघून जाईल आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करेल. चला तर मग आता आपण पाहूया की या उपायासाठी काहीही बाहेरून आणायची गरज नाही. सगळं काही आपल्या घरातच उपलब्ध असतं. पहिली गोष्ट, एक मातीची पंती, कापूर जाळण्याचं भांड. प्रथम भांड्याच्या तळाशी अगदी थोडंसं तांदूळ टाका, कारण तळाशी तांदूळ टाकल्यानंतर वातावरणात शुद्धता आणि सकारात्मकता पसरते. या कापूर वड्या गाईच्या शुद्ध तुपात भिजवून घ्यायच्या आहेत. तुमच्याकडे शुद्ध तूप नसेल तर आपल्या साधं तुपात बुडवल्या तरीसुद्धा चालेल. शुद्ध तुपात बुडवण्याचे कारण म्हणजे तुमच्या घरातील कुठल्याही व्यक्तीच्या कुंडलीतील राहू, केतू आणि पितृदोष शांत होतो. आपल्याला घ्यायच्या आहेत 2 अखंड लवंगा, त्याचं फूल तुटलेलं नसावं. लवंग आणि कापूर एकत्र जाळल्याने आर्थिक अडथळे दूर होतात आणि कष्टाला यश मिळून संपत्तीत वृद्धी होते. त्यानंतर अत्यंत महत्त्वाची वस्तू म्हणजे तमालपत्र, त्याला आपण तेजपत्ता म्हणतो, ते आपल्याला घ्यायचं आहे. मोजून 3 अखंड चांगली तमालपत्र निवडून घ्या. ते कुठेही तुटलेले नसावे. याचा फायदा काय होतो? ज्योतिषशास्त्रानुसार आणि वास्तुशास्त्रानुसार तमालपत्रामध्ये सकारात्मक गोष्टी आकर्षण करण्याची शक्ती असते. तेव्हा तुम्ही हे तमालपत्र कापुरासोबत जाळता तेव्हा त्यातून निघणाऱ्या सुवासिक धूर घरातील मानसिक तणाव, डिप्रेशन आणि घरातील मनामध्ये होणारी अस्थिरता शांत होतो. बऱ्याचदा आपल्या घरात विनाकारण कटकटी होतात, माणसांची मन वाईट गोष्टीकडे वळतात. अशा वेळी हा जो रामबाण उपाय ठरतो. वैज्ञानिकदृष्ट्या तमालपत्र जाळल्यानंतर हवेमध्ये जे घटक पसरतात ते आपल्या मेंदूला शांत करतात, घरातील जुना आजार पण दूर ठेवतात आणि घरातील लहान मुलांची बुद्धी तीक्ष्ण एकाग्र करण्यासाठी आपल्याला दुसरी वस्तू घ्यायची आहे, ती म्हणजे गुळवेलची पाने. आता तुम्हाला गुळवेल मिळाला नाही तर कडुलिंबाची वाळलेली पाने जर तुम्हाला मिळाली तर अतिउत्तम. आता गुळवेलची किंवा कडुलिंबाची वाळलेली पाने मिळाली नाही तर चिंता करू नका. आपल्या
कडुलिंबाच्या झाडाची 2-3 हिरवी पाने आणून ती टाकली तरी सुद्धा चालेल. याचा फायदा काय होतो तर मैत्रिणींनो, आपल्या सनातन धर्मात कडुलिंबाला देववृक्ष मानले गेले आहे. त्यामध्ये साक्षात शक्तीचा वास असतो. त्यामध्ये या सर्व वस्तू एकत्र करून जातात तेव्हा तुमच्या घरातील वातावरण संपूर्ण जंतुमुक्त आणि शुद्ध होतं. तुमच्या घरामध्ये जर कोणी वाईट करणी बाधा राहिलेली असेल, त्यामुळे घराची प्रगती थांबली आहे, तर या कडुलिंबाच्या धुरामुळे घराच्या बाहेर पळून जाते. घरात एक प्रकारची सात्विक आणि पवित्र प्रसन्नता निर्माण होते. त्यानंतर सर्वात शक्तिशाली वस्तू पिवळी मोहरी. बघा मैत्रिणींनो, जशी काळी मोहरी असते तशीच पिवळी मोहरी असते. तुमच्या घरात असेल तर अतिशय उत्तम, नसेल तर आजच जवळच्या दुकानातून 5-6 रुपयाची पिवळी मोहरी विकत आणून ठेवा. जर शक्य नसेल तर तुम्ही आपल्या रोजच्या वापरातील काळी मोहरी वापरू शकता, परंतु या उपायासाठी शक्यतो प्रयत्न करा की पिवळी मोहरी घेण्याचाच. याचा फायदा काय होतो तर वास्तुशास्त्रामध्ये आणि तंत्रशास्त्रामध्ये पिवळ्या मोहरीला एक हवेत संरक्षण, नकारात्मकता दूर करून सकारात्मक कवच मानलं जातं. ही मोहरी घरावर येणारी अचानक संकटे, अपघात किंवा संकट दूर. जर तुमची कामं अडकली असतील, तर घरामध्ये सतत वाद होत असतील, शत्रूचा त्रास खूप वाढला असेल किंवा तुमच्या व्यवसायाला, नोकरीला किंवा तुमच्या निष्पाप मुलांना कोणाची तरी भयंकर वाईट नजर लागली असेल, तर ही पिवळी मोहरीची ती नजर आणि तो दोष मुळासकट उपटून टाकते. इतकी प्रचंड ताकद या लहानशा पिवळ्या मोहरीमध्ये असते आणि तिलाच हा उपाय प्रभावी ठरत असतो. आता पाहूया. सर्वात आधी पिवळी मोहरी तुमच्या डाव्या हातात घ्या. त्यानंतर घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याच्या डोक्यावरून ती पायापर्यंत 7 वेळा ही ओवाळून ठेवायची आहे. घरात लहान मुलं असतील किंवा आजारी व्यक्ती असेल, त्याच्यावरून आवर्जून उतरवा. सर्वांसाठी वेगवेगळी घ्यायची गरज नाही. नजर उतरवून घ्या. आता नजर उतरवलेली ही मोहरी 3 तमालपत्र आणि कडुलिंबाची पाने त्या कापूर आणि लवंगावरती ठेवल्या भांड्यात एकत्र ठेवा. भांड्याला हळद कुंकू लावा. कमीत कमी 21 वेळा 108 वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करा किंवा कालभैरव अष्टक 21 वेळा पठण करा किंवा मोबाईलवरती लावा. त्यानंतर विष्णू सूक्त शांताकारम भुजगशरम पद्मनाभम सुरेशम याचे मोबाईलवरती येत असेल तर अतिउत्तम. त्यानंतर महामृत्युंजय मंत्राचा जप करत करत संपूर्ण घरभर हे धूर दाखवून झाल्यानंतर हे भांडं काही वेळासाठी तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती, विशेषतः आज संध्याकाळी तुमच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या आणि डाव्या साईडला दोन्ही बाजूला एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा आवर्जून लावा. पण त्या दिव्यामध्ये तुम्हाला 33 वाती या फुलवाती बनवून तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. आज प्रदोष दिवशी 33 वाती मुख्य दरवाजाच्या उजव्या आणि डाव्या साईडला लावल्या खूप जास्त महत्त्व आहे. त्यामुळे विलक्षण सकारात्मक लय तुमच्या घरात निर्माण होईल. त्यानंतर उंबरठ्यावरती जो दिवा ठेवलेला आहे तो शांत झाल्यानंतर त्या राखेचा एक अत्यंत महत्त्वाचा वापर करायचा आहे. त्यातील राख शांत झाल्यानंतर थोडीशी राख घ्या. ती थोड्याशा पाण्यात मिसळा आणि ती पाणी तुमच्या मुख्य उंबरठ्यावर आणि उंबरठ्याच्या बाहेर शिंपडून घ्या. त्यामुळे तुमच्या घराभोवती एक सुरक्षा कवच तयार होते. त्यामुळे भविष्यात नजर आणि नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करू शकणार नाही. उरलेली राख देवघरातील निर्माल्यामध्ये किंवा एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये टाकून देऊ शकता. मित्रांनो, हा अत्यंत उपाय आहे. अनेक लोकांनी हा उपाय केलेला आहे आणि त्यांना खूप छान अनुभवसुद्धा आलेला आहे. हा उपाय केल्यानंतर अवघ्या काही वेळात तुम्हाला मानसिक शांतता आणि घरातील वातावरण हलकं आणि प्रसन्न वाटेल. तर हा उपाय अत्यंत दुर्मिळ आणि प्रभावी उपाय आहे, तर नक्की करून बघा. त्यानंतर शिवपुराण आणि विष्णू पुराणात विशेष असे म्हटले आहे की अधिक मासातील प्रदोष दिवशी भगवान शिवशंकर माता लक्ष्मीला म्हणतात की लक्ष्मी, जो व्यक्ती पिंपळाच्या वृक्षाखाली, बेलपत्राच्या वृक्षाखाली आणि आवळ्याच्या वृक्षाखाली प्रदोष काळामध्ये एक दिवा प्रज्वलित करेल तर त्याच्या पाठीमागे तू सरळ घरी जा, तिच्या घरामध्ये निवासस्थान कर. तर एवढं जरी तू केलं तर ठीक. तर मैत्रिणींनो, म्हणून या अधिक मासातील प्रदोष दिवशी आवर्जून पिंपळाच्या वृक्षाखाली, बेलपत्राच्या वृक्षाखाली आणि आवळ्याच्या वृक्षाखाली प्रदोष काळामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यामुळे तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी निवासस्थान करेल. तर मैत्रिणींनो, अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय रुद्राय नमः नक्की टाईप करा. धन्यवाद.